नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. म्हणजे नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रणी संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची तुम्हाला इथं उत्तम संधी उपलब्ध झाली. म्हणजे तुम्हाला इथं नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही बघू इथं आपण बघणार सिडको तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्या पदासंदर्भात आपण माहिती बनवून तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल, कोणकोणत्या पदाची जागा इथं रिक्त आहे, तर अर्ज कशा पद्धतीने करायचा या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी या भरती संदर्भातील माझ्याकडे पीडीएफ आहे. त्या पीडीएफ मध्ये इथं आपण माहिती बघूया. इथे बघू शकता अशा पद्धतीने या भरती संदर्भातील माझ्याकडे पीडीएफ आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता. इथं बघू शकता तुम्ही इथं आल्यानंतर या पीडीएफ मध्ये नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रणी संस्था सिडको मंडळामध्ये करिअर करण्याची संधी. इथं बघू शकता सिडको तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करणे तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचे कालावधी ही 12/12 पासून तर ते तुम्हाला अर्ज 11/1/2025 पर्यंत इथं हे अर्ज करता येणार आहेत. तर ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही. तिथं आपल्याला सांगितलंय अर्ज तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं खाली महत्त्वाची माहिती बघू शकता. सिडको तर्फे खालील पदाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर ते कोणते कोणते पद आहे ते आपण इथं बघूया. सर्व वाईज सहाय्यक विकास अधिकारी सामान्य हे एक पद असणार आहे. तर या बघू शकता या पदासाठी वेतन किती असणार आहे. तुम्ही 56,100 ते तुम्हाला 1,77,500 पर्यंत इथं वेतन भेटणार आहेत. त्यानंतर बघू शकता क्षेत्रीय सामान्य यासाठी वेतन बघू शकता तुम्ही 41,800 तर 1,32,300 यापर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे. तुम्ही वर्ग बघू शकता अ ब. त्यानंतर आपण इथं खाली बघू शकता तुम्ही सर्वातील तपशील इथं तुम्ही बघू शकता. सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यासाठी प्रवर्ग इथं दाखवले. ते प्रवर्ग वाईज इथं आपल्याला जागा दाखवले. तुम्ही इथं बघू शकता पदसंख्या बघू शकता. कॅटेगरी वाईज इथं एकूण संख्या बघू शकता 24. त्यानंतर तिथं रिक्त जागाचे प्रवर्गणी हा सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील आपल्याला दाखवले. तो तपशील तुम्ही इथं बघू शकता. सर्वसाधारण खेळाडूसाठी इथं एकूण 16 दाखवले. महिलांसाठी 7, खेळाडूसाठी 1 अशा पद्धतीने आपल्याला माहिती लागली. त्यानंतर खाली क्षेत्रीय अधिकारी सामान्य यासाठी सुद्धा तुम्ही प्रवर्ग वाईज इथं पद बघू शकता पदसंख्या. त्यानंतर रिक्त प्रवर्गाच्या निह सामाजिक समांतर आरक्षण तुम्ही खाली बघू शकता. त्यानंतर इथं आपण इथं खालीनंतर तुम्हाला वयोमर्यादा इथं दाखवली. तुम्ही बघू शकता प्रवर्ग समांतर आरक्षण खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार यांसाठी 38 वर्ष वयोमर्यादा दाखवलेली कमाल. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवारासाठी 43 वर्ष वय इथं दिलेले. दिव्यांगासाठी 45 इथं दिलेले. त्यानंतर आपण खेळाडूसाठी इथं बघू शकता. खेळाडूसाठी 43, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी 43, अनाथासाठी 43 असं आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता कमाल वयोमर्यादा 15/11/2024 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे वरील दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे. त्यानंतर आपण खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया. इथं तुम्ही परीक्षेचे स्वरूप बघू शकता. वर नमूद पदासाठी उमेदवाराची निवड करताना 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी सामान्य हा तुम्हाला इथं सिलेबस असणार आहे. इथून बघू शकता परीक्षेचा विषय इथं बघू शकता. तुम्हाला इंग्रजी असणार आहे, मराठी असणार आहे, सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञान असणार आहे. तुम्हाला इथं विधी लॉ असणार आहे. त्यानंतर नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता हे असणार आहे. तुम्हाला इथं एकूण प्रत्येक विषयावाईज तुम्हाला इथं प्रश्न दाखवले. त्याचबरोबर तुम्हाला एकूण 100 प्रश्न दाखवले. एकूण गुण इथे बघू शकता. 200 गुणाची हे एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं माध्यम दाखवलेलं इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये हे एक्झाम होणार आहे. तुम्हाला इथं या एक्झामसाठी कालावधी 120 मिनिटं असणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला इथं एक्झाम संबंधित माहिती दाखवली. तुम्ही क्षेत्रीय अधिकारी सामान्य यासाठी सुद्धा इथं परीक्षेचे विषय इथं बघू शकता. इंग्रजी, मराठी, सामान्य, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आकलन क्षमता यासाठी सुद्धा एकूण 100 प्रश्न असणार आहे. 200 गुण असणार आहे. यासाठी माध्यम इंग्रजी व मराठी असणार आहे. कालावधी यासाठी सुद्धा 120 असणार आहे. त्यानंतर तुम्ही अशी खाली काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत. इथून बघू शकता परीक्षा शुल्क इथं राखीव प्रवर्ग व सामाजिक दिव्यांग माजी सैनिक यासाठी तुम्हाला 900 रुपये फीज असणार आहे. जीएसटी 162 रुपये असणार आहे. त्यानंतर एकूण तुम्हाला फीज इथं असणार आहे 1,062 रुपये असणार आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी बघू शकता 1,000 रुपये. इथं जीएसटी 180 असणार आहे. असे एकूण 1,180 इथं असणार आहे. इथे आणखीन काही आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे. उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तुम्हाला एका पदापेक्षा जर दुसऱ्या पदाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळे इथं अर्ज करावं लागणार आहे. तुम्ही अशी
त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरील पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता आपल्याला दाखवलेले आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं अनुभव सुद्धा यायला लागणार. सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यासाठी आपल्याला डिग्री रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया इन द व्हिच द कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क या संबंधित तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं 5 वर्ष अनुभव सुद्धा इथं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पदासाठी बघतो क्षेत्रीय अधिकारी सामान्य यासाठी सुद्धा तुम्हाला डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इट्स इक्वायलेंट या अशा पद्धतीने तुम्हाला या संबंधित एज्युकेशन तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे खाली बघतो डिस्क्राईब मध्ये बघतो डिग्री इन लॉ स्पेशलायझेशन इन द एरिया इन द व्हिच कॅन्डिडेट विल हॅव द वर्क या संबंधित तुम्हाला एज्युकेशन इथं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव सुद्धा इथं तुम्हाला लागणार आहे. तुम्ही निवडीचे निकष इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्या वेबसाईटवर जाणार. ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा त्यासाठी एक वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही ते तुम्हाला ती लिंक दाखवतो तुम्हाला. या अशा पद्धतीने ती लिंक असणार आहे. या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं. तशी मी वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ते तुम्हाला सुरुवातीला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, कन्फर्म फर्स्ट नेम टाकायचं, मिडल नेम टाकायचं, कन्फर्म मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, कन्फर्म लास्ट नेम टाकायचं. इथे तुम्हाला तुमचं ऑटोमॅटिक फुल नेम फिल होणार. तुमची वरची माहिती भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा. कन्फर्म मोबाईल टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा खाली अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा इथं टाकायचा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं खाली ईमेल आय डी टाकायचा. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉमिनेट नेम इथं सिलेक्ट करायचं. ईमेल आय डीचं जे कसं याहू असेल, जीमेल असेल, जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर कन्फर्म ईमेल आय डी टाकायचा, सिक्युरिटी कोड आपल्याला टाकायचा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे ही माहिती बोलून झालं आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो, सिग्नेचर, डिटेल, प्री पेमेंट अशा पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.